देश एक जगातला, अहो देश एक जगातला 23व्या शतकातला, नसेल जिथे भेदाभेद, नसेल जिथे भेदाभेद, जातीयतेला देऊन छेद, माणुसकी आणि प्रेम हाच असेल तिथला वेद, माणुसकी आणि प्रेम हाच असेल तिथला वेद। एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्त्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेल। ही वार्ता ऐकताच सगळीकडे असणारे मोठमोठे धर्मगुरू, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले। ते सर्वच जण एकच गोष्ट मोठ्या आठवणीने करत होते, ती म्हणजे आपल्या धर्माचे महत्त्व समजावून सांगताना मात्र दुसऱ्याच्या धर्माला कमी लिखत होते, दुसऱ्यांच्या निंदाना लस्ती करत होते। यातून एकच झाले की राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दुःखी होत होता। पण त्याने हा शोध सुरूच ठेवला। वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला। राजा वृद्ध होत गेला। शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला। तेथे गेल्यावर त्याने त्या साधूला नमस्कार केला व म्हणाला, साधू महाराज, मी एका सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे, पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही। राजाचे हे बोलणे ऐकून साधू त्या राजाला म्हणाला, सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाही। जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहे। अहो धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणाऱ्या मनात धर्म राहूच शकत नाही। साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला। साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला, राजे चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया। दोघेही नदी तीरावर पोहोचले। त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा पाहिल्या। प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेमध्ये काही ना काही चूक दाखवित असे व पुढे जात असे। असे करता करता दुपार झाली। राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले, साधू महाराज, नदी पार करून आपल्याला फक्त पलीकडे जायचं आहे। अहो इतकी छोटी नदी आहे की पोहून सुद्धा पलीकडे जाऊ शकतो, मग त्याची इतकी चर्चा कशाला? तेव्हा त्या साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले, महाराज, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे। अहो धर्माला नाव नसतेच, धर्म हा आपल्याला स्वतः पोहून पार करायचा असतो। दुसरा कोणीही आपल्याला धर्मापलीकडे पोहोचू शकत नाही, आपल्यालाच जावे लागते। आणि नेमका तोच धर्मापलीकडचा भारत आज आपल्या सर्वांना हवा आहे। मित्रांनो नमस्कार, मी उर्वशी सुषमा उदय शिंदे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे, जाती धर्मापलीकडचा भारत। मित्रांनो, धर्माने माणसाला बनवले की माणसाने धर्माला बनवलं हे कोणालाच ठाऊक नाही। चिंपांजींच्या काळात जेव्हा त्यांचे रूपांतर मानवांमध्ये होऊ लागले तेव्हा त्यांना असे जाणवले की या जगात मानवी शक्तीशिवाय इतरही शक्ती आहे। तेव्हा त्या शक्तीला त्याने देवतांची शक्ती असे नाम दिले। त्याच्या मते ही देवता आपल्यावर कोपली तर आपला अंत होऊ शकतो, म्हणून त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही ना काही करावे लागेल असे त्यांना वाटत होते। काय केल्याने ही देवता आपल्यावर प्रसन्न राहील यावर ते शोध करत गेले। पूजा, प्रार्थना, ध्यान, बलिदान, यज्ञयाग यासारख्या कृती तिला प्रसन्न करतात असा शोध त्याच्या मनाने लावला आणि मग तो या प्रकारच्या कृती करू लागला। देवतेला प्रसन्न करण्याचा एक आगळा वेगळा उपाय त्याला सापडला। देवतेला प्रसन्न करण्याचा हा एक उपाय अथवा हे साधन हाच त्याचा धर्म बनला। अशा रीतीने आपल्यावर येणाऱ्या संकटांना भिवून ते संकट दूर करण्यासाठी धर्म नावाचे साधन त्यांनी निर्माण केले। मित्रांनो, भारत हा जाती धर्मापलीकडे जावा असे तर आपल्या सर्वांना वाटते, पण या भारत देशाला धर्मापलीकडे नेणं काही सोपं नाही हो। कारण जेवढे लोक या देशात धर्माला मानत नाहीत त्यापेक्षाही जास्त धर्माच्या हितात असणारे किंवा धर्मवाद निर्माण करणारे आहे। मित्रांनो, धर्माचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम अत्यंत घातक आहे हे ओळखून धर्माला भारतातून उकडून फेकून दिले पाहिजे असे आपण कितीही म्हटले तरी कित्येक वेळा आपण त्या धर्माला पर्याय देत नाही। मित्रांनो, धर्म नाकारणाऱ्यांच्या मनात मानवजातीविषयी कितीही प्रेम असले आणि त्यांची बाजू कितीही सत्याची, न्यायाची व हिताची असली तरी जोपर्यंत ते स्वीकार्य अशी पर्याय व्यवस्था देत नाही तोपर्यंत त्यांची चळवळ वांजोटी ठरणार यात काही शंका नाही। काही झाले तरी धर्म हा मानवी संस्कृतीमधील एक महाबलाढ्य घटक आहे। किंबहुना आजपर्यंतच्या मानवी इतिहासात कोणताही घटक धर्मा इतका बलाढ्य असल्याचे आढळत नाही असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही। हा घटक हजारो वर्षांपासून मानवी मनावर जणू काही अनिर्बंध अधिराज्य गाजवत आला आहे। यावरून त्याच्या प्रभावाची कल्पना सहजपणे येऊ शकते। याचा अर्थ धर्माचे स्वरूप दुहेरी आहे। एकीकडून अज्ञान, शोषण इत्यादी कारणाने तो अपायकारक आहे, तर दुसरीकडून विशिष्ट प्रयोजनांची वा उद्दिष्टांची पूर्ती करीत असल्यामुळे तो लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे। स्वाभाविकच अपायकारक असूनही धर्माला भारतातून उखडून फेकणे अत्यंत अवघड बनले आहे। मित्रांनो, धर्माला भारतातून उखडून फेकणे हे जरी सोपं नसलं तरी ते कठीणही नाही। चला तर या धर्माला भारतातून उखडून फेकूया आणि या भारत देशाला जाती धर्मापलीकडे नेऊया।
मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणेल, ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, इंसानियत ही है धर्म वतन का, बस जियो वतन के नाम पर, इंसानियत ही है धर्म वतन का, बस जियो वतन के नाम पर। थैंक यू।